नमस्कार मंडळी, आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज। मी संदीप कोकटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। सध्याच राज्यामध्ये जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी आणि प्रत्येक चौकामध्ये अनधिकृत होर्डिंग आणि बॅनरचा सध्या मोठा सुसुराट झालेला पाहायला मिळतोय। इकडे सार्वजनिक ठिकाणी सगळ्या जागा व्यापलेल्या असताना किंवा चौकाचौकामधले जे काही स्पॉट आहेत किंवा सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणचे जे काही स्पॉट आहेत ते सर्व जागा व्यापून आता थेट सरकारी कार्यालयांच्या इमारतींना आता व्यापण्याचं काम हे या ठिकाणी आता काही चमकोगिरी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। सध्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब या तहसील कार्यालयाच्या समोर आहोत। इथं जर आपण परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी तहसील कार्यालयाचा मुख्य दरवाजा आहे आणि त्याच्याच बाजूला शासकीय एका योजनेची माहिती देणारं फलक होतं। मात्र ते फलक झाकून आता या ठिकाणी चमकोगिरी करणाऱ्या कार्यकर्त्याकडून आता या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि सर्वांचं या ठिकाणी संयुक्त एक बॅनर लावण्यात आलेला आहे। एकंदरीतच असा प्रश्न पडतो की या ठिकाणी जर सार्वजनिक सर्व जागा व्यापून आता शासकीय कार्यालयांच्या थेट इमारतीच्या भिंती जर व्यापल्या गेल्या तर शासकीय योजनांची माहिती देणारं फलक लावायचं कुठे? थेट तहसील कार्यालयाच्या बाह्य भिंतीला, संरक्षण भिंतीला नव्हे तर थेट तहसील कार्यालयाच्या मुख्य भिंतीला, जिथे की गव्हर्नमेंटची ऑलरेडी एक माहिती देणारं फलक होतं, त्याला झाकून या ठिकाणी बॅनर लावले गेले। आज जर ही परिस्थिती आपण जर बघितली आणि जर या बॅनरवरती कारवाई नाही झाली किंवा अशा लोकांवरती जर चोप नाही मिळाला तर उद्या कुठलाही संघटनेचा एखादा पदाधिकारी असेल किंवा कुठल्या मोर्चाचा पदाधिकारी असेल किंवा खाजगी इन्स्टिट्यूटवाले असतील किंवा कुठले एखादे कोचिंग क्लासेसवाले असतील, ते सर्वच ही सगळ्या शासकीय कार्यालयांच्या चौबाजूने या ठिकाणी भिंती व्यापल्या जातील। त्यामुळे शासनाने किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिकचे प्रशासन असतील यांनी देखील हा विषय गांभीर्याने घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि अशा ज्यांनी कोणी बॅनर लावला आहे त्यांच्यावरती कारवाई देखील होणं अपेक्षित आहे। कारण एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच स्वतः स्पष्ट केलं होतं प्रसारमाध्यमांशी बोलताना की जर माझा कुठला बॅनर, माझा देखील फोटो असणारं बॅनर कुठल्या आमच्या कार्यकर्त्यांनी अनधिकृतपणे लावलेलं असेल तर त्यावरती देखील पालिकेने कारवाई करावी। ज्यांना अशा प्रकारे फ्लेक्स लावण्याची खुमखुमी आहे त्यांनी जे अधिकृत होर्डिंग्स आहेत त्याच्यावर आपली जाहिरातबाजी केली पाहिजे, फ्लेक्स ते लावू नयेत। मी स्वतः सगळ्या महानगरपालिकांना सांगितलेलं आहे की माझ्या स्वतःचे जर आमच्या कार्यकर्त्यांनी अवैध फ्लेक्स लावले तर ते काढून टाका, ते ठेवू नका। आपल्याला कुठेतरी हे कडक करावं लागेल कारण आपली शहरं याच्यामुळे विद्रूप होत आहेत। अशा देखील सूचना स्वतः खुद्द मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे त्यांच्याच कुणीतरी कार्यकर्त्यांनी हा बॅनर लावलेला आहे। त्यामुळे आता या बॅनरवरती ज्यांनी कोणी लावलाय त्यावरती कारवाई होणार का? असं बॅनरमध्ये जो काही मजकूर आहे त्याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही। मात्र ज्या ठिकाणी बॅनर लावला गेला आणि ज्या परिस्थितीमध्ये लावला गेला याच्यावरती आपलं ऑब्जेक्शन आहे। कारण शासकीय कार्यालयांच्या भिंतींवरती जिथं ऑलरेडी त्या भिंतीला जाहिरात लावलेली आहे गव्हर्नमेंटनं, त्या ठिकाणी ते झाकून आपलं कुणाचं तरी एखाद्या पक्षश्रेष्ठींचं म्हणा किंवा आपल्या कुठल्या तरी एखाद्या जिथं आपल्याली चमकोगिरी करायची अशा व्यक्तींचं बॅनर लावणं हा कितपत योग्यपण आहे किंवा कितपत शहाणपण आहे असं म्हणता येईल। त्यामुळे अशा बॅनर लावण्यावर कारवाई व्हावी आणि ते कधी करणार प्रशासन याकडे लक्ष राहील। राजकुमार अडसूसह संदीप कोकाटे, नमस्ते धाराशिव न्यूज, कळंब।